एवढे गिफ्ट भेटलेत मला माझ्या भावाकडनं. अरे वा वा वा. म्हणजे कालची गिफ्ट आज पाळलेत तुम्ही सगळे. राणी गेली तर तिचं मी काम करतो. राणी गेली म्हणून यांची सगळ्यांची मजा आहे कारण की आज पब्लिक पण कमी आहे. कमीत कमी पानपुरीमध्ये यांची मजा येते तिघांची. मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये. कसे तुम्ही मजेत ना? आय होप तुम्ही मजेत असाल. चला आजचा ब्लॉग आम्ही स्टार्ट करतो. इथून झाला आमचा रक्षाबंधनचा कार्यक्रम. आज आम्ही घरी जाण्याच्या मार्गावर आहेत, परंतु मला दुसरं काम आहे त्यामुळे आता आईच्या मनावर आहे कधी जायचं काय तुम्ही सांगू शकत नाही अजून. तरी पण मी जर निघत असेल आज तर तुम्हाला सांगेल. तर बघा आज काय सकाळी बसलो होतो आणि बघा कालचे जे गिफ्ट बाकी होते ते आता राणी माऊ हे सगळे फोडतायत. काय काय निघतं बघा त्यांच्या गिफ्टमध्ये. माऊला राणी काय निघतंय बघू. माऊला तर पैसे निघालेत वाटतं. याच्यात काय पैसे आहेत ग बाई? 10 रुपये निघालेत दीदीला. राणीला 10 रुपये निघालेत. माऊला तुला काय? मला पण 10 रुपये निघालेले. माऊला पण 10 रुपये निघाले. कोरी नोट आहे आणि एक चेन आहे गळ्यातली आणि एक रिंग आहे छोटीशी. एक नंबर एक नंबर. ओमाला काय निघतंय? ओमा तुला? ओमाला एवढे गिफ्ट भेटलेत मला माझ्या भावाकडनं. अरे वा वा वा. म्हणजे कालची गिफ्ट आज पाळलेत तुम्ही सगळ्यांनी. हो, कारण की काल रक्षाबंधन मध्ये चालला गेला तो. कुठे गेला होता? त्याच्या मामाकडे. हा, रक्षाबंधन करता करता तुम्ही गेला ना. थँक्यू ब्रो. रक्षाबंधनचा सण झाला आहे बघा. चालले सगळे. आई आणि माऊ राणी पुढे बसली आहे. त्यांना सोडायला जायचंय पाचोऱ्याला. उद्या ताई पण चालली आहे, म्हणजे ती पाचोऱ्याला पाहायला चालली आहे. माझ्या मावशीला पाहायला चाललंय. जाऊन यांच्या गर्दीत गर्दी कशी गर्दी झाली आहे. बसले सगळे गाडी बसले का? बाय 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 बाय. बसले का? माझ्या पाय इकडे काढते. याला सांगा राजाला रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते असं सांगा बरं का. रडू नको म्हणे बाळा, पाण्याला जाते. मामा आरामाने जाओ, लवकर ये होते ताई. उद्या ताई आमची रिटर्न येणार आहे. लक्ष ठेव. दीदी राणी माऊ सगळे गेलेत. आता आम्ही जे तेजू आम्ही सगळे आता अजिंठा रेल्वेला गाडी आपली घरी. आता नको ती गाडी नको. नाही को बाबा, ऊन किती आहे. 11:30 वाजले. यांना जायचं अजिंठा रेल्वे बघायला बोलताय. हाय गाईस, आम्ही असंच बसतोय आज घरामध्ये. आज सगळे गेले त्यामुळे आज काही करमत नाहीये. आणि त्यांच्या तेजू मॅडमने बनवायला घेतली चाय. चहा बनवून मस्त आता चहा बनणार. आम्ही सगळे चहा पिणार. आमची उजाताई आहे अजून, पण ती बी कंटाळली आहे. तिला पण वाटतंय घरी कधी जावं म्हणून. तिला पण आम्हाला घेऊन जायचंय उद्या. तिच्या घरी सोडावं लागेल, पण मी तिला घरापर्यंत सोडणार नाही कारण की मला जायचंय लवकर. त्यामुळे मी तिला देवळा फाट्यापर्यंत सोडणार. तिथून मी रिटर्न निघून जाणार. काय हो मा, बुवाला कुठपर्यंत सोडायचं? तिच्या घरी नाही. इथं घरी आल्यावर शांत वाटतं का? आपल्या घरी वसईला गाड्यांचा का? इथं बस स्टँड आहे. इथं बस स्टँड. तुला गाड्यांचा आवाज येत नाही? इथं गाडींचा आवाज येत नाही तुला? नाही. बस स्टँड आहे इथं, बस येते सगळं येतं. तुला तो हवे तर लांब आहे. ताईला काय बरं वाटत नाही आमच्या. आणि त्याची बुवा त्याचे पाय चोळते बिचारायचे. काय रे साई? तर ओम नवीन पराक्रम करतोय बाहेर. बघा काय करतोय बघा. तुम्ही दाखवतो बघा. माऊच्या जोडीला ओमा भांडे लागतोय बघा. भगवान क्या जुल्म है यार मेरे बच्चे पे. ए ओमा, तू भांडे कसं धुतोय? ती माऊ धुईल ना. हा, काय बोलतो? राणी गेली तर तिचं मी काम करतो. राणी गेली म्हणून? अरे देवा, जमतात का पण तुला भांडे धुवायला? हा, अरे बापरे. बघा पाय. हा पाय रे पोरगी तर आहे. ओमने नवीन पराक्रम करायला घेतले बघा. आता चपात्या पण लाटू लागतोय. मम्मीवरती चपात्या लाटते त्याची. आणि आमची ओमडी बघा खाली. लाटणार आला का ओमा? ठीक आहे, तेवढे केलं त्याने. हा, ठीक आहे, एवढे केले. किती?
एवढ्या चपात्या केल्या काय रे मा? आणि आमची उद्या ताई काहीतरी बनवते. काय बनवलं ताई? भरून वांगे. हा, भरून वांग्याची भाजी बनवायला घेतली आज. हा, वांग्याची भाजी भरून वांगे. खानदेशी वांग्याची भाजी भरून वांग्याची. आणि त्यात उद्या ताईला भारी बनवता येतात त्यामुळे ती माझ्यासाठी स्पेशल बनवते. म्हणजे माझी फेवरेट भाजी. काय वाटा? त्याला गोल गोल करून दे. कशाला? मला करता येत नाही भाऊ. मम्मी याला गोल गोल करून दे ग. करून दे ग बाई. आज दीदी आणि ते गेलेत. आता माऊची मजा आहे. काल पाणीपुरी आला नव्हता त्यामुळे आज पाणीपुरीवाला आला आहे. साई, माऊ आणि आपला ओमा यांची सगळ्यांची मजा आहे. कारण की आज पब्लिक पण कमी आहे. कमीत कमी पाणीपुरीमध्ये यांची मजा येते तिघांची. काकी पण बाजूला बसली. काकी तू खात नाही? उपाशी. अरे देवा, याच्या तिघांचे उपवास नाही आहे. आमच्या ताईचा पण उपवास आहे त्यामुळे आपण लय पाणीपुरी खायची हौस आहे. पण कसं तरी कंट्रोल केला येते नाही. मित्रांनो, मागच्या वेळेस पण मी धरणावर आलो होतो आणि यावेळेस पण धरणावर आलो आहे. परंतु अजूनही गावामध्ये पाऊस नसल्यामुळे बघा आमचं धरण पूर्णतः कोरडं पडलं आहे. कुठंही पाणी दिसत नाही. आणि संध्याकाळचं वातावरण बघा किती मस्त झालं. यांचं राज पण बसला इथंच. आम्ही फिरण्यासाठी आलो आहे संध्याकाळी मस्त वातावरण बघण्यासाठी. तर खरंच खूप भारी वाटतं इथं. एकदम शांतता. इकडून तिकडून फक्त पक्ष्यांचा आवाज येतो आहे. आणि आम्हाला म्हणजे असं येऊन जरा वेगळं फील होतं इथं. म्हणून आम्ही कधीही जमलं तर धरणावर येतो फिरण्यासाठी. परंतु आम्ही फिरण्यासाठी खास येतो इथं. आम्ही त्या कामासाठी येत नाही, फक्त वातावरण बघण्यासाठी येतो. आता धरणावर फिरतोय. पूर्ण धरण बघतो मी. पुढच्या साईडला थोडं पाणी दिसतंय. त्या साईडला किती पाणी बघतो आणि तुम्हाला पण दाखवतो. तर चला जाऊ आपण धरणावर. बघा आता राजगाडी चालवणार आमचा आणि व्यवस्था बागे. हा बघा मित्रांनो, आता ते बघा समोर पाणी दिसतंय ना, त्या साईडला चाललोय मी आता. असं पाणी आमच्या धरणावर, परंतु खूपच कमी झालंय पाणी. बघा तिथे बगळे बसलेत बघा सफेद कलरमध्ये. बघा कसे आरामाने खूपच भारी बसलेत. म्हणजे एवढेच बगडे आमच्या इथं जास्त नाही आहेत. हा बघा कुत्रा कुठं बसलाय. एकदम थंडगार आणि वाहंत बसलाय असं सकाळी. मित्रांनो, वातावरण कसं भारी दिसतंय. असं सूर्य मावळतोय. मित्रांनो, मी चाललो आता घरी. कारण की आम्ही फिरलोय भरपूर म्हणजे काही जास्त फिरलो नाही. 15-20 मिनटं फिरलो इथं. बरोबर भारी वाटलं. आणि आता बघा आमच्या गावाचा रस्ता आहे समोरून. काय केलं मग असं? हा, भूत व्हायचे नका रे. पदर घालला रे. ओमने बघा आमच्या भूताचा उतडीन बनून बाहेर उभी राह. ओय चार्ली चार्ली कमी आहे. नको रे, घाबरून जाशाल ना. मित्रांनो, आमचं झालंय आता मस्त जेवण. आम्ही आज बनवली ती वांग्याची भाजी. उद्या ताईने ती वांग्याची भाजी खाल्ली आहे. आणि आता आम्ही झोपायची तयारी करतोय कारण की उद्या सकाळी लवकर जायचं आहे. त्यामुळे चला आजचा ब्लॉग इथं सेल करतो. ब्लॉग आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला बाय. काहीच नाही काहीच नाही. राख खात रक्षा खात आहे ना. बघ माऊ.